हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 5वी स्कॉलरशिप 2026 ची परीक्षा ही आपली 22 फेब्रुवारी 2026 ला झालेली आहे. त्याचंच आपण पेपर सोल्युशन पाहत आहे. त्याचाच हा पुढचा पार्ट, ज्यामध्ये आपण गणित विषयाचा भाग 2 पाहूयात, जेथे आपण 51 ते 75 नंबरचे क्वेश्चन्स कव्हर करूयात. मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला क्वेश्चन पेपर समोर ठेवायचा आहे. क्वेश्चन बाय क्वेश्चन तुम्हाला त्याचे आन्सर्स चेक करायचे आहेत. नंतर तुम्ही तुमची OMR शीट चेक करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स पडायला लागले ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता. चला मग वेळ न घालवता आपण चालू करूयात आजच्या सेशनला. हा असेल गणित भाग 2, ज्यामध्ये आपण कव्हर करू 51 ते 75 नंबरचे क्वेश्चन. त्यामुळे 51 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारले चौकोन आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे काय येतो? अनुक्रमे म्हणले त्यामुळे पहिलं चौकोनाच्या ठिकाणी काय येतं ते सांगायचंय आणि नंतर त्रिकोणाच्या ठिकाणी काय येतं ते सांगायचंय. अगदी सोपा प्रश्न आहे, वजाबाकी आहे, सिंपल वजाबाकी आहे. तर ते उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. चौकोनाच्या ठिकाणी 0 येईल आणि त्रिकोणाच्या ठिकाणी 8 येईल. पुढचा क्वेश्चन आहे, एका माध्यमिक विद्यालयात 924 विद्यार्थी आहेत मित्रांनो. किती आहेत? 924 विद्यार्थी. त्यापैकी 2/7 विद्यार्थी बसनं येतात आणि त्याच्यापैकीच 3/11 विद्यार्थी हे सायकलनं येतात. ठीक आहे, सायकलनं येतात. तर आपल्याला करायचंय आणि बाकीचे उरलेले विद्यार्थी पायी येतात, तर आपल्याला काढायचंय पायी येणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या. तर तुम्ही जर काढलात, बसने येणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या होईल तुमचं 264 आणि सायकलनं येणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या होईल तुमचं 252. या दोघांची बेरीज जर तुम्ही केली तर येईल तुम्हाला 516 विद्यार्थी असे आहेत जे की सायकल किंवा बसने येणारे आहेत. मग उरलेले विद्यार्थी किती जे पायी येतील? 924 - 516, तर याचं उत्तर येतं 408 विद्यार्थी हे माझे पायी येणारे विद्यार्थी झाले. पुढचा क्वेश्चन आहे, आकृती दिली आहे तुम्हाला QKLR. QKLR कुठे आहे मित्रांनो? हा पृष्ठ इथे आहे. तर याच्या लगतचा नसलेला म्हणतोय. लगतचा नसलेला म्हणजे याच्या समोरासमोरचाच असेल. तो म्हणजे PJMS. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. तुम्हाला सरळ व्याजावरती प्रश्न आहे. 10,800 हे आपलं मुद्दल होतं. 6 दराने 1944 म्हणजे 1944 मला सरळ व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागतील? आपला फेमस फॉर्म्युला आहे मित्रांनो. इंटरेस्ट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुणिले दर म्हणजे रेट गुणिले वर्ष भागिले 100. याचा जर तुम्ही यूज केला तर तुमचं उत्तर येतं 3 वर्ष. आन्सर ऑप्शन नंबर 2. किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम एवढी झाली आहे 3,540 रुपये. तर दुधाचा दर किती ते आपल्याला काढायचंय. आपण दुधाचा दर कसं काढू शकतो? एकूण रक्कम तुमच्याकडे आहे, बिल किती आहे 3,540 रुपयाचं आणि तुम्ही इथं काढा की एकूण किती दिवस झालेत. एकूण दिवस. ठीक आहे. जर तुम्ही एकूण दिवस काढताय तर फेब्रुवारी 2020 लक्ष लक्ष घ्या. हे आपलं लीप इयर आहे. म्हणजे फेब्रुवारीचे किती दिवस होतील जे आपण किसनरावांनी दूध घेतले ते होतील 15 दिवस. मार्चचे 31 दिवस दूध घेतलंय आणि एप्रिलचे 14 दिवस. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केला तर तुमचं किती येईल उत्तर? म्हणजे तुमचे दिवस होतील 15 आणि 24 29 आणि 31 60. एकूण 60 दिवस तुम्ही दूध घेतलेलं आहे. म्हणजेच काय? दुधाचा दर काय होईल? एकूण रक्कम भागिले 60 दिवस. उत्तर येतं 635, 96, 54, 59 रुपये दरानं दूध घेतलेलं आहे किसनरावांनी. तर त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. 7/11 मधनं काय वजा केलं की 3/7 येतं. तर सरळ सरळ काय करा, 7/11 मधनं 3/7 वजा करा. 7 7 49. तुम्हाला माहित आहे हे कसं करायचंय. भागिले 77. ह्याचं उत्तर येतं 16/77. आन्सर ऑप्शन नंबर 3. आन्सर ऑप्शन नंबर 3 येतं त्याचं उत्तर. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 24,500 अधिक 850 अधिक 8,500 यांची बेरीज किती आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे. संख्या जी अक्षरात दिली आहे ती अंकामध्ये लिहिता यायला पाहिजे. 24,500 म्हणजे मित्रांनो 23,750. 850 म्हणजे 825 आणि 8,500 म्हणजे सोपं आहे 8,500. या सगळ्यांची बेरीज किती येते मित्रांनो?
33,075. आन्सर ऑप्शन नंबर 1 येतं. 58 नंबरचा क्वेश्चन छान क्वेश्चन आहे. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या. ठीक आहे, 2 अंकी म्हणतोय, ज्याच्यामध्ये एकक स्थानी 3 असेल आणि दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक. एकक स्थानी मूळ संख्या असलेल्या 2 अंकी संख्या सांगा बरं. 13 येईल. 23 पण मूळ संख्या आहे. 33 मूळ संख्या नाहीये. 43 आहे. 53 आहे. 63 आहे का? नाही. 3 न भाग जातो किंवा 7 न भाग जातो. त्याच्यानंतर 73 मूळ संख्या आहे. 83 मूळ संख्या आहे. 93 ही मूळ संख्या येणार नाही. 93 ला 3 न भाग जातो. हे झालं माझ्या एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या. तर यांची बेरीज, तुम्ही जर यांची बेरीज केलात तर ती येते 288. आणि दशक स्थानी मूळ संख्या असलेली संख्या किती मित्रांनो? म्हणजे दशक स्थानावरती 3 असायला पाहिजे. तर ती असेल 31 आणि 37. तर यांची जर बेरीज केलं तर येईल 68. या दोघातला फरक 288 मायनस 68 हे येतं तुमचं 220. आन्सर ऑप्शन नंबर 4. छान क्वेश्चन होता. त्याचं उत्तर येईल आन्सर ऑप्शन नंबर 4. 59 नंबरचा क्वेश्चन आहे. 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? 120 चे सर्व विभाजक किती असणार आहेत? तर आपण चालू करू 1 पासनं. 1 असेल, 2 न पण 120 ला भाग जातो, 3 न पण जातो, 4 न जातो, 5 न जातो, 6 न जातो, 7 नाहीये, 8 जातो, 8 पंचेचाळीस, 8 8 एक 8, 8 पंचेचाळीस बरोबर आहे. 9 न नाही, 10 न जातो, 12 न जातो, 15 न जातो, त्यानंतर 20 न जातो, बरोबर आहे ना, 30 न जातो, 40 न जातो, 60 न जातो आणि 120 न जातो. एखादी संख्या राहिली आहे का आपली? 24 एक राहिली आहे मित्रांनो. 24 न पण जातो. 24 पंचे 20 ना. 24 न पण या संख्येला भाग जातो. आणखीन कोणती राहिली आहे का आपली संख्या ज्याच्यानं भाग जातोय? नाहीये. ठीक आहे, तर मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर काही मित्रांनो 16 हे आन्सर येईल. पुढचा क्वेश्चन आहे. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक काढायचा. सममूल्य अपूर्णांक काढायचंय. एकूण बघा रेखांकित भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 छेद 3 एक 3, 3 2 7, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15. 15. 7 छेद 15 येणारा सममूल्य अपूर्णांक तुम्हाला बघायचा आहे. तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला येईल आन्सर ऑप्शन नंबर 2. पुढचं कन्वर्जन आहे. 395.6 डेसिमीटरचं हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मला माहित आहे 1 डेसी इज इक्वल्स टू 1/1000 हेक्टो. म्हणजेच काय? 395.6 ला 1000 न भागा. तुमचं उत्तर येऊन जाईल 0.3956. पुढचा क्वेश्चन आहे. जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयाला खरेदी केलेत. त्याचं इतर खर्च आले 500 रुपये. तर एकूण त्याच्या खिशातनं किती गेले? 8,250 रुपये गेले. त्यानंतर त्यानं प्रत्येक खुर्ची 1600 रुपयाला विकली आहे. म्हणजेच काय? 5 खुर्च्या आहेत, 16 पंचे 80, 8,000 रुपयाला विकले. म्हणजेच काय? त्याला 250 रुपयाचा तोटा झाला. 250 रुपयाचा तोटा झाला. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन आहे. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? आपल्याला माहित आहे आयताची रुंदी दिली आहे 30. मला लांबी काढायचं आहे. आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे सरळ सरळ मला लांबी काढायची आहे. म्हणजे जेवढं क्षेत्रफळ आहे त्याला माझ्या रुंदीनं मी भागन. तर हे येतं उत्तर 35 मीटर. पुढचा क्वेश्चन आहे. रोमन संख्या चिन्हावरती 49 मला कसं लिहिता येईल? तर त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. अगदी सोपा प्रश्न. मित्रांनो पुढचा क्वेश्चन जो आहे चित्ररूपी प्रश्नावरती आहे. जर तुम्ही पाहिला तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण तुम्हाला सांगितलं होतं की यावरती हमखास प्रश्न येणार आहे. याच्यावरती एक व्हिडिओ पण आपण तयार केला होता, ज्यामध्ये आपण मागच्या वर्षीचे सर्व प्रश्न, चित्ररूपी प्रश्न आपण सॉल्व्ह केले होते. त्याच अनुषंगानं म्हणजे आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलाय त्यांना यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडले असतील. ठीक आहे. तर काय म्हणते, एक स्माईल म्हणजे 5 विद्यार्थी आहेत. तर बघूयात आपण.
प्रत्येकाची स्माइली काउंट करूयात. आपलं जे फॉर्म्युला आहे आपण ते करू. मराठी विषयाची स्माइली किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 स्माइली आहेत. हिंदी विषयासाठी 2 स्माइली आहेत. इंग्लिश विषयासाठी 4 स्माइली आहेत. गणितासाठी पण 4च आहेत. सामान्य विज्ञानासाठी 1 2 3 4 5 6 स्माइली आहेत आणि सामाजिक शास्त्रासाठी 2 स्माइली आहेत. पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय मराठी, हिंदी आणि इंग्रजी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी किती होतात? 7 अन् 2 9 4 13 बरोबर आहे ना? आणि गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र 4 अन् 10 4 अन् 6 10 अन् 2 12. याच्यामध्ये कितीनं जास्त आहे? दोघातला फरक 13 - 12 1 येतं. पण मित्रांनो एक उत्तर लावचाल तुम्ही. 1 स्माइली म्हणजे 5 विद्यार्थी आहेत. 1 स्माइली म्हणजे 5 विद्यार्थी असल्यामुळे उत्तर येतं 2. चुकून तुम्ही उत्तर 1 लावू शकता, पण त्याचं 1 स्माइली म्हणजे 5 विद्यार्थी. तुम्हाला इथं प्रमाण दिलेलं आहे वरती. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? शेकडा विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाचे किती स्माइली आहेत सांगा बरं मला पहिल्यांदा? 6 आहेत. आणि एकूण किती स्माइली झाले? एकूण जर आपण बेरीज केली 7 अन् 2 9 अन् 4 13 अन् 4 17 अन् 6 23 अन् 2 25. एकूण 25 स्माइली. म्हणजेच काय 25 पैकी 6. काय 25 पैकी 6 तर 100 पैकी किती? 25 चोक 100 शेकडा 24 म्हणजे 24%. उत्तर नंबर 2 येईल. 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? तर पहिली संख्या काढा अगोदर तुम्ही. 3 अंकी पहिली संख्या काढा. 105 येईल 15 ने विभाज्य बरोबर आहे ना? 105 येईल म्हणजे 15 सत्ते 5 उदर्शे. आणि नंतर सर्वात शेवटची काय येईल बाबा? मोठी सर्वात 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 असती, पण 15 ने भाग जाणारी 990 येईल मित्रांनो. बरोबर आहे ना? म्हणजेच काय 15 सख्खे 90 15 सख्खे 90 66. तर एकूण 3 अंकी संख्या किती? 66 - 7 66 - 7 अधिक 1 करायचं असतं आपल्याला. म्हणजेच काय 60 संख्या येतील. अशा संख्या किती? 60 येतील. आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन पाहूयात. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. 1.5 तास घालते. 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटं. कोण? विद्या. ठीक आहे. विजया काय करते? 1.25 तास योगासने करते. 1.25 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटं. कोण? विजया. एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती वेळ जास्त प्राणायाम केला? पहिल्यांदा बघा एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस असतात आणि जर तुमच्या ह्याच्यातला फरक काढला तर विद्या दर दिवसाला 15 मिनिटं जास्त योगासनं करायला लागली आहे. बरोबर आहे ना? म्हणजेच काय एका दिवसाला 15 म्हणजे एप्रिलमध्ये पूर्ण किती वेळ जास्त करेल ती? 15 त्रिक 45 450 मिनिटं. या 450 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 450 भागिले 60 करा. 6 सत्ते 42 6 पंचे 30 7.5 तास 7.5 तास म्हणजे 7.5 तास आपण असं लिहितो पॉईंटमध्ये असं लिहितो. एखाद्या वेळेस चुकून तुम्ही हे आन्सर करचाल पण 7.5 तास त्याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 लिहायला यायला पाहिजे आपल्याला. 48,500 कसं लिहिणं आपण? 48,250 बरोबर की चूक सांगा बरं? 48,000 कसं लिहिणार? 48,250 या रुपयाला खरेदी केलेली भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500ला विकली. म्हणजे जास्तीला विकली ना. 52,500ला विकली म्हणजे 52,500 रुपयाला विकली. 52,500 तर त्याला नफा झाला बरोबर. कितीचा नफा झाला ते विचारले तुम्हाला. 4,250चा नफा होतो. आता आपल्याला ही संख्या वाचायला यायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण 4,25,000. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या जिला 6 ने निश्चेष भाग जातो. ठीक आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी जिला 6 ने निश्चेष भाग जातो. जर तुम्ही ते तयार केलात तर त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. विश्वासकडील एकूण 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये 27,301 ते 27,385 अशा एकूण 85 नोटा असतील 20 रुपयाच्या. बरोबर आहे ना? ठीक आहे. त्यामधल्या त्यानं काय केलंय 27,336 ते 27,345 यातल्या किती त्याने एकूण
याच्यामधल्या त्यांनी एकूण जर तुम्ही पाहिलात 45 - 36 करा. 45 - 36 प्लस 1 ते जर तुम्ही केलं तर 10 नोटा त्यानं मित्राला दिल्या. मग त्याच्याकडे किती राहिल्या? 75 नोटा राहिल्या. कितीच्या? 20च्या. म्हणजे रक्कम किती राहिली? 1500 रुपये. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील अयोग्य विधान ओळखायचंय. अयोग्य विधान ओळखायचंय. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. ते चुकीचं विधान आहे. समान लांबीच्या नसतात. ठीक आहे. एक वर्तुळ जर असेल मित्रांनो, तर आपण जीवा वेगवेगळ्या लांबीच्या काढू शकतो. वर्तुळाचे कोणत्या पण 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला आपण जीवा म्हणतो. तर इथं बघा जर तुम्ही पाहिलात तर प्रत्येक जीवेची लांबी वेगवेगळी आहे, समान नाहीये. पुढचा प्रश्न आहे, या संख्येच्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या बेरजेची निमपट. पहिली आणि तिसरी संख्या याची बेरीज करायची आहे. त्याचं आपल्याला हाफ करायचंय. तर पहिली संख्या येईल तुमची जर चढत्या क्रमाने लावली तर 32,368. त्याच्यानंतर दुसरी संख्या येईल 33,628. त्यानंतर 36,328. त्यानंतर 38,326. त्यानंतर येईल 38,632. पहिली आणि तिसरी यांची बेरीज करायची आहे. 32,368 आणि 36,328 यांची जर बेरीज केली तुम्ही, बेरीज येते 68,696. याचा निमपट म्हणजे 2 न भागायचं. 68,696 भागिले 2. त्याचं उत्तर येतं 34,348. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला आपल्या बोडमास रूल यूज करायचा आहे. बोडमास रूलमध्ये आपल्याला काय करायचं असतं? पहिल्यांदा भागाकार यूज करा, त्याच्यानंतर गुणाकार, बेरीज, वजाबाकी. तर ह्याचं उत्तर बघा, तुम्ही काय करायचं, ह्याचं उत्तर सॉल्व्ह करायचंय आणि तुमचं उत्तर मला कमेंट करायचंय. ठीक आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. हा आपला शेवटचा क्वेश्चन असेल. मित्रांनो, फुलीच्या ठिकाणी समान अंक आहेत. फुलीची जागा म्हणजे फुली म्हणजे काय हे तुम्हाला विचारलंय. जर तुमचं उत्तर 1 येत असेल तर आपलं जी अंशाची बेरीज होती तीच माझं छेद असायला पाहिजे. इथं अंशाची बेरीज काय येते? 3 + 4 7. म्हणजेच काय, माझं छेद हे 7 असायला पाहिजे. मित्रांनो, हे झालं आपलं गणित विषयाचे 51 ते 75 पर्यंतचे सोल्युशन्स. प्रत्येकाने क्वेश्चन बाय क्वेश्चन जाऊन हे आन्सर्स चेक करा. आपलं बरोबर आलं की चुकलंय त्या गोष्टी पहा. याच्या अगोदरचा भाग 1 पण तुम्हाला दिला होता. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला गणित सेक्शनमध्ये किती मार्क्स भेटले असतील ते नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इतर विद्यार्थ्यांसोबत जे की 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांचे मार्क्स कॅल्क्युलेट करता येतील. अशा नवीन नवीन व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म, पारख स्टडी प्लॅटफॉर्म. इथे होईल तुमची खरी पारख.